लवकरात लवकर पैसे जमा करा, आम्हाला ऑपरेशन स्टार्ट करायचं आहे. हे बघा, तुम्ही जेवढा जास्त वेळ लावणार तेवढी आजोबांची तब्येत बिघडणार. त्यामुळे लवकरात लवकर विचार करा आणि सांगा आम्हाला. दुसऱ्या पेशंटचं पण आम्हाला बघायचं आहे. पुढच्या 15 मिनिटात निर्णय काय तो कळवा आम्हाला लवकर. मग आम्हाला ऑपरेशन रिसर्च रूममध्ये आजोबांना न्यावं लागेल. या तुम्ही रिसेप्शनवर निर्णय कळवून द्या. बाबा, लवकरात लवकर पैसे गोळा करा, नाहीतर आजोबांना काहीही होऊन जाईल आणि मी आजोबांना नाही गमावू शकत. मी ऐकलं ना डॉक्टर काय बोलले ते. लवकर निर्णय करा, मला आजोबा हवे. जर आजोबा ठीक नाही झाले तर मी तुमच्याशी कधीच नाही बोलणार बाबा. अगं चिम्मे बाळ थांब. काय करायचं ग सविता, आता कुठून आणायचे 30 लाख रुपये? माझ्याकडे तर सेव्हिंग्स फक्त 5 लाख रुपये आहेत. अजून 25 लाख रुपये लागतील. ते कुठून आणायचे? हे असं कसं काय होऊन गेलं? सगळं तर नीट होतं. आजोबांना का तू पाठवलं मंदिरामध्ये? थांब, अनुष्काला फोन लावून बघू ती काही पैसे देते का. हो हो, ताईंना लवकरात लवकर कॉल करा. मी विसरलीच त्यांना घाई गडबडमध्ये सांगायची. ते ऑस्ट्रेलियाला आहेत ना. हो हो, आताच करतो. तू जा चिम्मेबाळला बघ. हॅलो, हा अनुष्का. आजोबांची तब्येत खूप ठीक नाही आहे. त्यांना छातीमध्ये खूप दुखून आलं, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे. 30 लाख रुपये हवेत. माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत. तू काहीतरी पाठव ना पैसे तिथून. बाबा खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत का, आणि 15 मिनिटांमध्ये त्यांना निर्णय सांगायचा, तेव्हाच ते ऑपरेशन स्टार्ट करू शकतील. काय बोलतोयस दादा तू? हे कधी झालं? हे सगळं मला सांगितलं का नाहीस? हो हो, अगं आजच झालं. प्लीज काहीतरी कर आणि 25 लाख रुपये पाठव. तू तर इथे नाही येऊ शकणार. सॉरी दादा, इथे मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि तुला माहिती आहे इथे इथून इंडियाला यायला खूप टाइम लागतो. त्याच्यामुळे मी तुला पैसे नाही पाठवू शकत. तू तुझंच काहीतरी बघून घे आजोबांना वाचण्यासाठी. माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत. माझ्याकडे फक्त 2 लाख रुपये आहे, तेवढे मी पाठवू शकते. पण मला खूप वेळ लागून जाईल आणि तुला जर आताच पैसे अर्जंट हवे असतील तर ते माझ्याकडे नाही आहे दादा. मला सुद्धा आजोबांचं वाईट वाटत आहे, पण दादा मी काही मदत करू शकत नाही. हॅलो हॅलो, हा आवाज. हॅलो अगं पण हॅलो हॅलो, अनुष्का अनुष्का, आता मी काय करू? अनुष्काने पण मदत करायला मना केली. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. व्यंकटेशराव, हे बघा तुमच्या मिसेस आलेल्या रिसेप्शनवरती. त्या बोलल्या 30 लाख रुपये गोळा झाले आहेत, ऑपरेशन करा लवकरात लवकर चालू. त्याच्यामुळे आम्ही ऑपरेशन चालू करत आहोत. काय? हो, आम्ही आता ऑपरेशन चालू करत आहोत. 2 तास ऑपरेशन रिसर्च रूम जवळ कोणालाच बोलवू नका. आता तुम्ही घरी जावा एकाने आणि एकच जण आजोबाजवळ थांबा. सविताने कुठून आणले 25 लाख रुपये? मला बोलायलाच हवं.